हाय ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आपल्या स्नेहसंग्रह टॅरोट या चॅनलवरती. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हे काही योगायोग नाही. युनिवर्सने तुम्हाला इथे काहीतरी महत्त्वाचं ऐकण्यासाठी आणलं आहे. या रीडिंगमध्ये जे काही मेसेज येतील ते तुमच्या हायेस्ट गुडसाठीच असतील. आता एक स्ट्रॉंग प्रोटेक्शन इंटेन्शन सेट करूया. जो कोणी हा व्हिडिओ पाहिल, माझ्या आणि माझ्या व्ह्युअर्सकडे जी काही नेगेटिव्हिटी, जलसी किंवा वाईट एनर्जी येईल, ती सगळी एनर्जी जिथून आली आहे तिथूनच परत जाऊ दे. एनी नेगेटिव्हिटी, jealousy or bad energy sent towards me and my viewers shall return back to its sender with full force and divine protection. या रीडिंगमध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह, डिवाइन आणि प्युअर एनर्जीच राहू दे. स्वतःला शांत करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि युनिवर्सकडून येणारे मेसेज ओपन माइंडने स्वीकारा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज आपल्याला युनिवर्सकडून काय संकेत मिळणार आहे, तुमच्यासाठी काय स्पेशल मेसेज असणार आहे ती रीडिंग करूयात आपण. युनिवर्स तुम्हाला आजच्या रीडिंगमध्ये काय संकेत देण्याचा प्रयत्न करत आहेत. इथे मी ऑप्शन 2 ठेवले आहेत. पहिला ऑप्शन, ज्याचा जन्म महिना बर्थ मंथ जानेवारी ते जूनमध्ये येत असणार त्यांनी हा ऑप्शन निवडा. सेकंड ऑप्शन, ज्याचा जन्म महिना जुलै ते डिसेंबरमध्ये येत असेल त्यांनी हा ऑप्शन निवडा. आता ज्यांनी ऑप्शन 1 चूज केलं आहे, जर तुमचा बर्थ महिना, तुमचा बर्थ मंथ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून यामध्ये येत असेल तर ही रीडिंग तुमच्यासाठी आहे. तर आपण रीडिंग चालू करूयात. युनिवर्स तुमच्याशी खूप क्लिअरली बोलत आहे. तुम्ही एका इमोशनल रिसेटच्या फेसमध्ये आहात. सध्या तुम्ही खूप ऑब्झर्व करत आहात. लोक काय बोलतील, कोण खरं आहे, कोण फेक आहे, हे सगळं तुम्हाला कळायला लागलं आहे. युनिवर्स सांगतो आहे तुमच्या आसपास कोणीतरी बॅकसाईड बोलणारा इमॅच्युअर एनर्जी आहे. पण तुम्ही आता ब्लाइंड नाही, तुम्ही अवेअर झाला आहेत. तुमचं इंट्युशन खूप स्ट्रॉंग झालं आहे. तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी आहे जो तुमच्यावर नजर ठेवतो आहे, सोशल मीडियावर स्टॉकिंग करतो आहे तुम्हाला, तुमच्याबद्दल क्युरियस आहे पण डायरेक्ट बोलत नाही. हा पर्सन इमॅच्युअर किंवा कन्फ्यूज आहे. त्याच्याबद्दल हिडन ट्रूथ सांगायचं झालं तर तुमच्याबद्दल गॉसिपिंग चालू आहे, डिस्कशन चालू आहे. तुम्ही कोणावर ट्रस्ट केलं होतं पण त्याने हाफ ट्रूथ सांगितलं किंवा तुमच्यापासून काहीतरी लपवलं त्याने. युनिवर्स तुम्हाला वॉर्निंग देत आहे की प्रत्येकावर ट्रस्ट करू नका. काही लोक तुमचं एनर्जी ऑब्झर्व करून फायदा घेत आहे तुमचा. पॉझिटिव्ह साईड अशी की तुमची इंट्युशन इतकी स्ट्रॉंग झाली आहे की तुम्हाला आता कोण खरं आहे आणि कोण फेक आहे ॲटोमॅटिकली कळायला लागलं आहे तुम्हाला. तुमच्या आयुष्यात नवीन लव, हिलिंग, इमोशनल हॅपीनेस येत आहे. जर तुम्ही हर्ट असाल तर आता हार्ट हिलिंग सुरू झाली आहे. हे फक्त लव रिलेशनशिप नाही तर सेल्फ लव प्लस इनर पीस देखील आहे. तुमच्या आयुष्यात नवीन प्रेम येणार आहे किंवा एक्साइटिंग रिलेशनशिपमध्ये फ्रेश स्टार्ट होणार किंवा ब्रेकअप पेन झाला असेल तर युनिवर्स तुम्हाला प्युअर लव देणार आहे, पुन्हा रिफ्रेश होणार. तुमच्यासाठी डीप इमोशनल मेसेज, तुम्ही आतून खूप हर्ट झाला होतात पण आता तुमचं हार्ट पुन्हा ओपन होणार आहे. तुमच्या डिवाइन ब्लेसिंग आहेत. तुमच्या लाईफमध्ये एक असा कनेक्शन येणार आहे जो तुम्हाला इमोशनली कंप्लीट फील करेल. टाईम फ्रेम तुमच्यासाठी पुढील 1 ते 3 महिन्यामध्ये इमोशनल चेंज दिसतोय. युनिवर्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे की घाई करू नका, सगळं परफेक्ट टाईमने होईल. तुम्ही जे मागत आहात काही असू शकतं, लव, पीस, सक्सेस, ते येणार तुमच्याकडे. पण युनिवर्स आधी तुम्हाला इमोशनली बॅलन्स करते.
अजून तुमच्यासाठी सोलमेटचं कार्ड आले. सोलमेट डिवाइन कनेक्शनसुद्धा दाखवतं आहे तुमच्या लाईफमध्ये. डिवाइन टायमिंग प्लस सोलमेट एनर्जी, योग्य वेळी सोलमेट एनर्जी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. खूप हाय स्पिरिच्युअल लेवलची एनर्जी आहे. तुम्ही इम्पेशंट आहात. सध्याला तुमची सिच्युएशन आहे की तुमच्याकडे पेशन्स नाही आहेत. कधी होणार, केव्हा होईल, कसं होणार हे तुमच्या मनात सतत चालत असतं. पण युनिवर्स सांगतंय एव्हरीथिंग इज बिंग अरेंज, बिंग बिहाइंड द सीन्स. तुमच्यासाठी एक परफेक्ट मॅच, एक सोलमेट तयार होत आहे. पण आधी तुम्हाला इंटरनली बॅलन्स व्हायला लागेल. तुमच्या आयुष्यात 2 अपोजिट एनर्जीज मर्ज होणार आहेत. तुमचे इमोशनल साईड आणि प्रॅक्टिकल रिॲलिटी. तुमचं माइंड, हार्ट, एनर्जी सगळं अलाईन होत आहे. काही गोष्टी स्लो वाटतील पण अचानक एक दिवशी सगळं सेटल होईल. हे कार्ड क्लिअर तुमच्यासाठी एक मेसेज देत आहे की तुम्हाला सध्याला रेस्ट घ्यायची गरज आहे. तुम्ही मेंटली थकलेले आहात. ओव्हर थिंकिंग करताय, स्ट्रेस आहे, एन्झायटी चालू आहे, रात्रीची झोप लागत नाही. मग तुमच्यासाठी आता गुड न्यूज आहे. तुम्ही आता हिलिंग फेसमध्ये एंटर झाला आहात. तुम्ही थांबण्याच्या फेसमध्ये आहात. तुम्ही मेंटली ड्रेन आहेत. ओव्हर थिंकिंगमध्ये तुम्ही अडकलेले आहेत. थोडं आयसोलेट झाल्यासारखं फील करताय. एकटं राहण्याची तुमची इच्छा होते. त्याचं हिडन रिझन युनिवर्स इंटेन्शनली तुम्हाला स्लो करते. कारण तुम्हाला आता हील होण्याची गरज आहे. म्हणून तुमच्यासाठी वॉर्निंग देते युनिवर्स. जास्त विचार करणं तुमचं नुकसानच करणार. म्हणून काही गोष्टी फोर्स करू नका. त्या टायमावर सोडून द्या. जेव्हा व्हायचं तेव्हाच होतील या गोष्टी. पॉझिटिव्ह आउटकम तुमच्यासाठी. जितकं तुम्ही रेस्ट घ्याल ना तितकीच क्लॅरिटी येणार. गोंधळात जाऊ नका. सगळ्या गोष्टी शांततेत घ्या. योग्य टायमाला योग्य गोष्टीच घडतील. तुमच्यासाठी खास ॲडवाईस, मेडिटेशन, सायलेन्स टाईम घ्या. फोन आणि सोशल मीडियापासून थोडासा ब्रेक घ्या. ओव्हरऑल मेसेज युनिवर्सपासून तुम्हाला, तुम्ही एका टफ फेस क्रॉस केलात. आता युनिवर्स तुम्हाला शांतता, प्रेम आणि बॅलन्स देणार आहेत. पास्ट पेन रिलीज होत आहे तुमचं. न्यू लव, एखादी अपॉर्च्युनिटी एंटर होत आहे. अपॉर्च्युनिटी कोणतीही असू शकते. नवीन नोकरी येऊ शकते, तुम्हाला लॉटरी लागू शकते, तुम्हाला एक संधी मिळू शकते तुम्ही जिची वाट पाहत होतात. जॉब ऑफर येऊ शकतो. फक्त पेशंट आणि पेशन्स ठेवा. तुमच्यासाठी हिडन मेसेज असा आहे की कोणीतरी तुमच्याकडे सायलेंटली ऑब्झर्व करत आहे. फ्युचरमध्ये मेसेज किंवा कॉन्टॅक्ट येण्याची शक्यता आहे. नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर तुमचा पार्टनरसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. तुमचा एक्स असू शकतो, कोणी असू शकतो. जो असा व्यक्ती ज्याच्याशी तुमचं बोलणं बंद होतं तो अचानक तुम्हाला मेसेज करेल. आणि ॲडवाईस मात्र अशी आहे की ओव्हर थिंकिंग सोडा. मेडिटेशन करा. जेवढं प्रेयर होईल तेवढं प्रेयर करा. तुम्ही कुठल्या देवाला मानत असाल त्या देवाची तुम्ही पूजा करा. मेडिटेशन करा सकाळी लवकर उठून. नेगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स ठेवा. एकटे राहिले तरीच चालेल पण नेगेटिव्ह कोणाचं ऐकू नका आणि बोलूही नका. तुमची इंट्युशनवर ट्रस्ट करा. तुमचं आतलं, तुमच्या मनात तुम्हाला जे तुम्हाला इंट्युशन सांगते तेच तुम्ही निवडा. तुमच्यात आता आयुष्यात संपूर्ण पीस येणार आहे. फक्त थोडं अजून होल्ड करा. बाकी सगळं व्यवस्थित होईल. जर रीडिंग तुमच्याशी रेझोनेट झाली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकवर रीडिंगसाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हॅलो. आता ज्यांनी ऑप्शन 2 चूज केले म्हणजे ज्यांचं बर्थ मंथ जुलै ते डिसेंबर या महिन्यामध्ये येत असेल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, तर ही रीडिंग फक्त तुमची आहे. आता आपण बघूया अल्ट्रा डीप युनिवर्स मेसेज. युनिवर्स तुमच्याशी काय सांगायचा प्रयत्न करत आहे. तुमच्यासाठी कार्ड पडले 5 ऑफ पेंटिकल. रूट लेवलची एनर्जी आहे ही. फक्त करंट सिच्युएशन नाही, तुमची ओल्ड पॅटर्न इथं दाखवते. तुम्ही नेहमीच अशा लोकांना अट्रॅक्ट करता जे इमोशनली अनअवेलेबल असतात. तुम्हाला प्रूव्ह युअरसेल्फ करायला लावतात.
पण एक इनर ट्रूथ असं आहे की तुमच्या आत एक फिअर आहे, मी इनफ नाही, मला समोरचा लोक सोडून जातील. तुम्ही स्वतःला स्वतः घाबरता, म्हणून तुम्ही जास्त देतात, स्वतःला इग्नोर करता तुम्ही, आणि शेवटी तुम्हीच हर्ट होतात. समोरचा माणूस तुम्हाला हर्ट करूनच जातो. पण युनिवर्स इथे तुम्हाला मिरर दाखवत आहे, तुम्हाला आरसा दाखवते की तुम्ही स्वतःला जिथे कमी मानता ना, तिथेच लोक तुम्हाला कमी ट्रीट करतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखणार तेव्हापर्यंत तुमच्यावर असंच घडणार. म्हणून स्वतःला कमी लेखायचं थांबा. जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत करत नाही तोपर्यंत समोरचा तुमची किंमत करणार नाही. तुम्ही इमोशनली लोकांशी जास्त अटॅच होतात, त्यामुळे स्वतः इमोशनल लेवलवर काम करा. दुसरं कार्मिक सायकल क्लोजर. हे कार्ड खूप मोठा प्रभाव सांगतोय. कॅज्युअली घेऊ नका ही गोष्ट. तुमच्या लाईफमध्ये एक रिलेशनशिप होता किंवा सिच्युएशन नव्हती अशी, ही कार्मिक कॉन्ट्रॅक्ट होता. तुम्हाला शिकवलं आहे सेल्फ वर्थ, बाउंड्रीज आणि लेटिंग गो. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाला आहे. डीप लेवलवर तुमची सोल आता रेडी आहे नेक्स्ट लेवलसाठी. तुम्ही रिपीट सायकल तोडत आहात. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये अशी रिलेशन होती, पुन्हा पुन्हा तेच पॅटर्न, तसेच लोक तुमच्या जीवनात अट्रॅक्ट होत होते, येत होते जात होते, येत होते जात होते. तीच चूक पुन्हा पुन्हा तुमच्याकडून होत होती, पण ते आता सायकल तुटत आहे तुमची. पण कॅच क्लोजर बाहेरून नाही येणार, तुम्हालाच इंटरने ॲक्सेप्ट करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर ताबा ठेवत नाही इमोशनली, तोपर्यंत तुम्ही अशा लेवलचेच पार्टनर अट्रॅक्ट करणार की जो तुम्हाला येणार आणि तुम्हाला परत सोडून जाणार, तुम्हाला चीट करणारे पार्टनर. त्यामुळे सेल्फ लव्ह सर्वात महत्त्वाचं. सेल्फ लव्ह करा, कोणावर इमोशनली डिपेंड राहू नका. जोपर्यंत तुम्ही सेल्फ लव्ह करणार नाही तोपर्यंत युनिवर्सला तुमचे संकेत जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला असेच पार्टनर अट्रॅक्ट होतील. तिसरी एनर्जी मला दाखवते तुम्ही अटॅचमेंट वर्सेस रियालिटी. तुम्ही अजून इमोशनली अटॅच आहात. तुमच्याकडे जुन्या मेमरी आहेत, पास्ट मुवमेंट काहीतरी आहेत. तुम्ही त्याच इल्युजनला धरून बसलाय. तुमच्या माइंडमध्ये असंच चालतं की तो असा का वागला, ती अशी का होती, तो असाच होता. पण रियालिटीमध्ये त्यांनी तुम्हाला हर्ट केलेलं आहे. युनिवर्स पुश करतंय, जे गेलं ते बघणं बंद करा. मी परत परत सांगते, जे गेले त्याच्याकडे बघणं बंद करा. पास्ट विसरा. तुम्ही दुःखाला होल्ड करताय, कारण सोडल्यावर तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. जोपर्यंत तुम्ही पास्ट होल्ड करून ठेवला तोपर्यंत तुमच्या आयुष्यात नवीन एनर्जी येणार नाही, पॉझिटिव्ह एनर्जी येणार नाही. चौथी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची आहे. तुमचं आता काय संपलं आहे? तुमची ओल्ड आयडेंटिटी, पीपल प्लीजर व्हर्जन, ओव्हर गिविंग व्हर्जन. तुम्ही लिटरली ब्रेक झाला आहेत, पण त्यातून एक कम्प्लिटली न्यू व्हर्जन जन्माला येणार आहे. हा बिट्रेयल तुमचं डिस्ट्रक्शन नाही, तुमचं अवेकनिंग आहे. तुम्ही सध्या मेंटली एक्झॉस्टेड आहात, इमोशनली ड्रेन, स्पिरिच्युअल अवेकन होत आहात. 3 स्टेजेस चालू आहेत. पेन ॲक्सेप्ट होतं आहे तुमचं, रिॲलिटी तुम्हाला दिसायला लागते आणि डिटॅचमेंट सुरू होते. ज्या पर्सनने तुम्हाला हर्ट केले तो पर्सन इमोशनली इमॅच्युअर, अवॉइड नेचर, गिल्ट आहे, पण इगो त्याला जास्त आहे. ते तुमच्याकडे परत बघतील पण सेम कन्सिस्टन्सी देणार नाहीत. म्हणूनच युनिवर्स तुम्हाला प्रोटेक्ट करते बाय रिमूव्हिंग देम. तुमची फ्युचर एनर्जी पुढे काय होणार, तुमचं एनर्जी शिफ्ट होईल. तुम्ही स्वतःलाच प्रायोरिटीज कराल आणि मग एक स्टेबल इमोशनली अवेलेबल पर्सन येईल. पण कंडिशन आहे की तुम्ही पास्ट फुल्ली रिलीज केलं पाहिजे, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये योग्य टायमाला योग्य व्यक्ती येईल. युनिवर्सचा ब्लंट मेसेज तुमच्यासाठी, तुम्ही ज्या व्यक्तीला धरून बसला ती व्यक्ती तुमच्या फ्युचरमध्ये नाही, तुमच्यासाठी ही व्यक्ती बनलेलीच नाही आणि तुम्ही जास्त डिझर्व करता. पण आधीच ते बिलीव्ह करा. फायनल ॲक्टिवेशन लाईन तुमच्यासाठी, तुम्ही तुटत नाही आहात, तुम्ही जुनं आयुष्य सोडून नवीन बनवत आहात. जर तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट करत असेल तर रीडिंगला लाईक करा,
कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन टॉपिकवर, नवीन रीडिंग. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.